कैरीचा सीझन आला की बरेच जण कैरीचे मस्त असे चटपटी चटकदार पदार्थ बनवत असतात, पण हा पदार्थ थोडासा वेगळा आहे कारण याची आंबट गोड तिखट अशी चव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चपाती भाकरी किंवा तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो. तर त्यासाठी काय करायचं, कैरीचा पूर्ण हिरवा भाग काढून टाकायचा. कैरी सेंटरमधून कट करून त्याची कोय बाजूला काढून टाकायची आणि असे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरं मोहरी बडीशेप टाकायचं. त्यानंतर चिरलेली कैरी टाकायची. कैरी तर वाटेने मोजून घेतले, पाऊण वाटी कैरी आहे. 1 मिनिटभर तेलामध्ये कैरी परतून घेतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं. थोडंसं परतून झालं की झाकण लावून मंद आचेवरती 1 मिनिटभर वाफ काढायची. 1 मिनिटभरानंतर कैरी छान मऊ होते. त्यानंतर अर्धी वाटी किसलेला गूळ टाकायचा. गूळ छान विरघळला की त्यामध्ये लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर मिक्स करून झालं की मस्त अशी आपली आंबट गोड तिखट चटणी तयार आहे. डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.